तुळजापूरमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे। तुळजापूर मंदिरामध्ये धक्कादायक प्रकार जो घडला तो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला। तुळजापूर मंदिरामध्ये एका महिलेने असं काही केलं की ज्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। पुण्यावरून तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी महिला आयुष्यात पहिल्यांदा तुळजापूरला आली होती, पण तिने तिथे जे केलं ते दृश्य दिसलं। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अत्यंत व्हायरल झाला आणि त्यानंतर एक वेगळीच घटना घडलेली आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। एक अत्यंत धक्कादायक घटना या अत्यंत पवित्र स्थळी घडली, ज्यामुळे या महिलेचे नाव गुपित ठेवण्यात आलेलं आहे, कारण की या घटनेमुळे या महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो। मग काय घडलं तुळजापुरात की ज्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली? त्या महिलेने या पवित्र स्थळी असं काय केलं की ज्यामुळे तिचं नाव गुपित ठेवण्यात आलेलं आहे आणि तिच्या मग नंतर जीवाला का धोका होता ते सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। नक्की यामध्ये मग काय घडलं होतं की संपूर्ण महाराष्ट्र हादरून टाकणारी ही घटना की तुळजापुरातील तुळजाभवानीच्या मंदिरात घडली, जेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच दर्शनासाठी आलेल्या एका पुण्याच्या महिलेने तिथे असं काही केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली। तिला काय अनुभव आला याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। तुळजापुरात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी लोक येत असतात, अगदी श्रद्धेने मंदिरात येत असतात, तुळजाभवानीला काही ना काही साकडं घालत असतात, परंतु ही जी घटना आहे असं घडेल असं विचार कोणीच केला नव्हता। आजपर्यंत असं कोणीच बघितलं नसेल किंवा कोणीच काही असं तिथे अनुभवलं नसेल असं तिथे त्या महिलेला अनुभवायला आलेलं आहे। हे मंदिर जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात सुद्धा येत होते असा सुद्धा इतिहास आहे आणि याच मंदिरामध्ये तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मग अशी काय घटना घडलेली आहे संपूर्ण सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात। तुम्ही तुळजापूरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा हा भयानक अनुभव आला असेल, परंतु त्याच्याकडे तुम्ही नजरअंदाज केल्यानंतर तुमच्या ते लक्षात आलं नसेल, परंतु या महिलेने काय केलेलं आहे पहा। ही घटना आहे असं घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं, आजपर्यंत असं कोणी बघितलं नसेल। या महिलेने नेमकं काय केलं? महाराष्ट्रातील धाराशिव म्हणजेच पूर्वीचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे असणारं तुळजाभवानीचं मंदिर हे देशातील एक अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाचं मंदिर आहे। सुमारे 12व्या शतकामध्ये यादव वंशाच्या काळात या मंदिराची उभारणी झाली असं मानलं जातं। आता ही महिला पुण्याहून प्रवास करून त्या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी येणार होती, पण या मंदिरात जेव्हा ती आली तेव्हा तिने तिथे गाडी लावली आणि चालता चालता तो भयंकर प्रकार तिला अनुभवला आला आहे। आता ही महिला तिथे पोहोचली आणि तिथे पोहोचल्यानंतर तिने पार्किंगला गाडी लावली आणि त्यानंतर ती चालत चालत तिकडे निघाली। मंदिरात प्रवेश करताना आध्यात्मिक ऊर्जा जाणवते, यामुळे दरवर्षी लाखो भाविक येथे येत असतात। मग ही महिला देखील पुण्याहून खास दर्शनासाठी निघाली होती, परंतु तिला एक वेगळाच अनुभव तिच्या बाबतीत घडणार होता। तिने तो अनुभव लोकांपुढे मांडला। त्या अनुभवाची तीव्रता इतकी होती की तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलेलं आहे। ही महिला आयुष्यात पहिल्यांदा इथे आली होती। तिने जी घटना बघितली आहे, जी सत्य परिस्थिती समोर आलेली आहे, ती समजल्यावर लोकांच्या प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत। आता देवाला तरी लाजा मूर्खांनो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तिथे येत आहेत। तिने तिचे अनुभव सोशल मीडियावरती शेअर केले, त्या व्हिडिओ क्लिप्स टाकण्यात आल्या आणि ज्यातून हा मंदिरातला सगळ्यात धक्कादायक प्रकार जो आहे तो या महिलेने बाहेर काढलेला आहे। मग तुम्हाला एकच प्रश्न पडेल की या महिलेने नक्की असं काय केलेलं आहे की तिचं नाव जे आहे ते गुप्त ठेवण्यात आलेलं आहे। मग आता या महिलेने काय केलं पहा। ही महिला पुण्याच्या एका विभागातून येत होती। ती एका प्रायव्हेट गाडीने आली होती, तिच्यासोबत तिचे घरचे आणि मैत्रिणी देखील होते। जसजसे मंदिराजवळ ते पोहोचले होते तसतसा तो धक्कादायक प्रकार इथेच घडणार होता। ती पुढे म्हणाली, मी तुळजापूर मंदिरात आता कधीच येणार नाही असे उद्गार तिच्या तोंडातून निघाले। तिने गाडी पार्क केली आणि तिथून चालत गेली। चालता चालता ते मुख्य मंदिरापर्यंत पोहोचले, गाभाऱ्यापर्यंत जाणार होते। मग त्यांनी काय पाहिलं? ते चालत येत असताना त्यांनी असं काय पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्र हादरला। तर त्यांनी पाहिलं की ते चालत येत असताना त्यांनी पाहिलं की परड्या असतात त्या परड्यांचा अक्षरशः खच पडला होता। ज्याला लोक देव मानतात त्या परड्या एखाद्या कचऱ्यात टाकल्या होत्या, घाण अवस्थेत पडल्या होत्या। त्या महिलेला खूप वाईट वाटलं। इतकं सुंदर प्राचीन मंदिर असून तिथे परड्या कचऱ्यात फेकून दिल्या होत्या। त्या कचऱ्यात देवीचे फोटो होते, देवीच्या माळा होत्या, देवीच्या कवड्यांची माळ देखील कचऱ्यात फेकून दिली होती। देवीला आपण ज्या परड्या वाहतो
ज्यात साडी चोळीचा पदर असतो, कवड्याची माळ असते, हे सगळं कचऱ्यात फेकून दिलं होतं. तिथे अतिशय दुर्गंधी वास येत होता. त्या महिलेने मोबाईल काढला आणि त्याचा व्हिडिओ काढून इंटरनेटवर अपलोड केला. आता या व्हिडिओमुळे संपूर्ण देशातून टीका सुरू झाली. काही मिनिटापूर्वी या परड्या देवीसमोर दिल्या जातात आणि त्यानंतर कचऱ्यात फेकून दिल्या जातात. मग नेमकं याच्यातून साध्य काय करायचं आहे? मंदिर प्रशासनाची चूक आहे की लोकांची? असं सुद्धा मग अनेक लोकांनी सवाल उपस्थित केलेला आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात एकच मोठा प्रश्न निर्माण झाला होता की धार्मिक स्थळी स्वच्छता आणि लोक कशा पद्धतीने वागतात. मग अशा प्रकारे तो व्हिडिओ जो होता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आला होता आणि अक्षरशः मग लोकांनी टीकेची झोड उडवली ती की मंदिर प्रशासन काय करत आहे. अक्षरशः ज्या कवड्या होत्या, त्या ज्या माळा होत्या, ते लोक अक्षरशः कचऱ्यात देवीचे फोटो, देवीच्या माळा ते फेकून देत होत्या. देवीच्या कवड्यांची माळ देखील कचऱ्यात फेकून देत होते. देवीला आपण ज्या परड्या वाहतो, ज्यात साडी चोळीचा पदर असतो, त्या कवड्यांची जी माळ असते ती सुद्धा सगळं कचऱ्यात त्यांनी फेकून दिलं होतं. तिथे अतिशय दुर्गंधी वास येत होता. त्या महिलेने मोबाईल काढला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला. सोशल मीडियावरती शेअर केल्यानंतर त्याने सांगितलं की आम्ही जेव्हा चालत येत असताना आम्ही पाहिलं की परड्या असतात, त्या परड्यांचा अक्षरशः खच पडला होता. ज्याला लोक देव मानतात, त्या परड्या एखाद्या कचऱ्यात टाकल्या होत्या, घाण अवस्थेत पडल्या होत्या. त्या महिलेला खूप वाईट वाटलं. इतकं सुंदर प्राचीन मंदिर असून तिथे परड्या कचऱ्यात फेकून दिल्या होत्या. त्या कचऱ्यात देवीचे फोटो होते, देवीच्या माळा होत्या, देवीच्या कवड्यांची माळ देखील कचऱ्यात फेकून दिली होती. देवीला आपण ज्या परड्या वाहतो, ज्यात साडी चोळीचा पदर असतो, कवड्यांची माळ असते, हे सगळं कचऱ्यात फेकून दिलं होतं. तिथे अतिशय दुर्गंधी वास येत होता, असं सुद्धा त्या महिलेने मग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्या महिलेने मोबाईल काढला होता आणि त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला होता आणि त्याच्यातसुद्धा तिने हे सगळं जे आहे ते मांडलं होतं. ती बोलली होती की मी पहिल्यांदाच तिथे गेली होती आणि अक्षरशः मला तो भयानक अनुभव आलेला आहे आणि मी आयुष्यात कधीच तिथे देवाला जाणार नाही, असं सुद्धा तिचं वक्तव्य आहे. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी सुद्धा याचं समर्थन केलेलं आहे की आम्ही सुद्धा जेव्हा पहिल्यांदा तिथे गेलो होतो किंवा अजूनसुद्धा जातो, तेव्हा तिथेसुद्धा जो खच आहे तो तसाच आहे, घाण कचरासुद्धा तसाच आहे, मंदिर प्रशासन काहीच करत नाही, असं सुद्धा अनेक लोकांचं म्हणणं येत आहे. जर तुम्ही सुद्धा तिथे गेला असाल, तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, कारण की अनेक लोकांना तिथे गेल्यानंतर हा अनुभव आलेला आहे. दुर्गंधी, वास, कचरा या सर्व भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागतं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.